गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आदित्य ननवरे. तर आज रेस्पिरेटरी सिस्टम घेऊन आलोय. तर पहिली गोष्ट अशी की आपल्या बॉडीमध्ये जी सेल सर्क्युलेशन किंवा सेल फॉर्मेशन असते, प्रत्येक एका मुवमेंटसाठी सेलला एनर्जी लागत असते आणि त्या एनर्जीला कन्वर्ट करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. आता तो ऑक्सिजन येतो कुठून? तर तो रेस्पिरेटरी सिस्टम आपली जी मेकॅनिझम करते त्याच्यातून ऑक्सिजन हा ब्लडमध्ये सप्लाय होत असतो. तर आज मी या रेस्पिरेटरी सिस्टमची एक प्लेलिस्ट तयार करतोय. त्या प्लेलिस्टमध्ये पहिल्यांदा घेतोय ते रेस्पिरेटरी सिस्टमचं इंट्रोडक्शन वगैरे घेणार आहे आणि नंतर एक एक व्हिडिओने नंतर त्याच्यातील ऑर्गन्स आणि त्यांचे फंक्शन्स, लोकेशन काय असणार आहे त्यांचं, हे सगळं नंतर बघूयात. तर आपण स्टार्ट करतोय रेस्पिरेटरी सिस्टम. आता रेस्पिरेटरी सिस्टम काय आहे? तर रेस्पिरेटरी सिस्टममध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस विच नीड टू द बॉडी. ओके. आता रेस्पिरेटरी सिस्टम ही एक्झॅक्ट कशी असते त्याचा एक फोटो टाकतो, तो बघून घ्या आणि आपण इथं ड्रॉइंग करून मग तुम्हाला ऑर्गनचे लोकेशन वगैरे ते समजावतो. ओके. तर याच्यामध्ये ही डायग्राम आहे. समजा आपला माणूस आहे, त्याची हात अशी बॉडी त्याची. तर आता रेस्पिरेटरी सिस्टमची स्टार्टिंग मध्ये नेझल कॅव्हिटी पासून आहे, ती नेझल कॅव्हिटी. ओके, झालं एक नंबर. देन त्याच्यानंतर येतं ते लॅरिंग्स, नंतर येतं फॅरिंग्स, नंतर येतो ट्रॅकिया, नंतर येतात दोन ब्रॉन्क्युल्स, नंतर येतात ब्रॉन्काय, सेपरेट लंग्स मध्ये असतात त्या. ओके. आणि नंतर ब्रॉन्काय नंतर ते छोट्या छोट्या अल्व्हिओलाई मध्ये कन्वर्ट होतात आणि नंतर ऑक्सिजन ट्रान्सफर होतो ब्लड मध्ये. तर आता त्यांचं थोडक्यात जर इंट्रोडक्शन बघायचं म्हटलं तर नेझल कॅव्हिटी मध्ये काय असतंय, तर जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नेझल कॅव्हिटी थ्रू तो लॅरिंग्स पर्यंत जातो, नंतर लॅरिंग्स थ्रू फॅरिंग्स, नंतर ट्रॅकिया, नंतर ब्रॉन्क्युल्स, नंतर ब्रॉन्काय आणि नंतर अल्व्हिओलाई. ओके. आता याच्यात लंग्सचं हे स्ट्रक्चर आहे असं, हे आपण नंतर डिटेलमध्ये पण बघणार आहे. तर हा जो स्पेस आहे तो स्पेस हार्टसाठी असतो आणि लंग्सला इथं सपोर्ट म्हणून डायफ्राम असतो. हे हार्ट इथपर्यंत असतं, हार्ट पण डायफ्राम वरती रेस्ट करतं. ओके. हा डायफ्राम आहे आणि हे हार्ट आहे. ओके. आता एवढं समजलं की थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये किंवा रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये ऑर्गन कोणते इन्क्लूड असतात.